नाशिकचा अशोक खरात, मुंबईचा ऋषिकेश वैद्य याच्यानंतर आता पोलिसांनी आणखीन एका लवगुरूला ताब्यामध्ये घेतलेला आहे. आदर्श म्हात्रे मॅट्रिमोनियल साईट्सचा वापर करून महिलांची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक करायचा. पोलिसांनी जेव्हा याला ताब्यात घेतलं तेव्हा याच्याकडून 89 लाखाची रक्कम देखील जमा करण्यात आलेली आहे. आदर्श म्हात्रेची एक सिंपल मॉडस ऑपरेंडी होती. अशोक खरात, ऋषिकेश वैद्य या बंधुबाबांसारखं याचंही भांडवल तेच होतं. लोकांची भीती आणि प्रॉब्लेम. कितीही काही झालं तरी वाढत्या वयानंतर लग्न होईल की नाही याची भीती मुलांनाही असते आणि मुलींनाही असते. आणि याच प्रकारच्या महिलांना तो पकडायचा आणि याच महिलांना तो त्याचा शिकार बनवायचा. तो 10वी नापास होता. त्याने 10 ते 12 मॅट्रिमोनियल साईट्सवरती वेगळ्या वेगळ्या नावाने त्याचे अकाउंट बनवले होते. या मॅट्रिमोनियल साईट्सच्या अकाउंटवरनं तो श्रीमंत महिलांना गाठायचा. ज्या महिला श्रीमंत आहेत, ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा IT क्षेत्रामध्ये कामाला आहेत, अशा महिलांना हा कॉन्टॅक्ट करायचा. त्यानंतर त्यांच्याशी ओळख वाढवायचा. मॅट्रिमोनियल साईट्सवरती यांनी वेगळ्या वेगळ्या नावाने अकाउंट बनवले तर होते, पण या अकाउंटमध्ये त्यांनी त्याच्याबद्दलची माहिती देखील खोटी टाकली होती. काही अकाउंटमध्ये त्यांनी स्वतःला सायंटिस्ट सांगितलं होतं, काहीमध्ये डॉक्टर, तर काहीमध्ये IPS ऑफिसर. आणि त्याची लाईफस्टाईल, गाड्या, महागड्या गाड्या बघून महिला देखील या सर्व गोष्टींना भुरळत होत्या. जेव्हा त्याला पूर्ण विश्वास व्हायचा की महिला आता आपल्या पूर्ण कंट्रोलमध्ये आहे, तेव्हा तो त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचा किंवा त्यांना प्री अप्रूव्ड लोन घ्यायला लावायचा. लोन झाल्यानंतर किंवा पैसे घेतल्यानंतर हे सर्व पैसे तो त्याच्या बँक खात्यामध्ये घ्यायचा आणि त्याच्या बँक खात्यामधून त्याच्या वेगळ्या वेगळ्या नातेवाईकांच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर करायचा. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर तो त्याचा चालू मोबाईल नंबर बंद करून जायचा आणि तिथून निघून जायचा. काही महिला शर्मेच्या भीतीने या गोष्टी सांगतच नव्हत्या. त्याच्याकडून फसवणूक झालेले पुणे, पिंपरी चिंचवड, पनवेल, मुंबई अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या महिलांचा समावेश असल्याचं सांगितलं जाते. आतापर्यंत 12 महिलांची फसवणूक याने केल्याचं समजतंय, परंतु भीतीपोटी आणखीन किती महिलांनी याच्या विरोधामध्ये कंप्लेंट नाही केली हे माहिती नाही. पोलिसांनी याच्याबरोबर प्रेम म्हात्रे याला देखील अटक केलेली आहे. जेव्हा पोलिसांनी यांना ताब्यामध्ये घेतलं होतं तेव्हा यांच्याकडून 89 लाखाची रोख रक्कम जमा करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून याचा लॅपटॉप, याचे व्हिडिओ चॅट्स असे सर्व व्हिडिओ एव्हिडन्स देखील जमा केलेले आहेत आणि पुढचा तपास पोलीस करत आहेत. अशोक खरात, ऋषिकेश वैद्य या बंधुबाबांसारखं याचंही भांडवल तेच होतं. लोकांची भीती आणि प्रॉब्लेम.